नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तांमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। रत्नागिरीत प्राथमिक शिक्षकांचा एल्गार। विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन। पदवीधर शिक्षकांना न्याय द्या। 470 जागांची भरती प्रक्रिया थांबवण्याची मागणी। रत्नागिरीत अतिक्रमण विरोधात पालिकेची धडक कारवाई सुरू। शहरातील अनधिकृत टपऱ्या, हातगाड्यांवर हातोडा। लक्ष्मी ऑर्गॅनिक विरोधातील लढ्याला ॲडव्होकेट असीम सरोदे यांचा पाठिंबा। कंपनी बंद करण्याच्या मागणीसाठी आंदोलनात सहभागी होण्याची ग्वाही। आणि रत्नदुर्गाच्या पायथ्याशी श्री सांब मंदिरात भक्तीचा जागर। अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। तुमच्या प्रत्येक आनंदाच्या क्षणाला द्या एक भव्य आणि अविस्मरणीय रूप। रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी राजापूरकर कॉलनी, उद्यमनगर इथे आपल्या सेवेत सज्ज आहे एसपी मॅरिनर्स हॉल। आधुनिक सुविधा, प्रशस्त जागा, आकर्षक इंटेरियर आणि प्रत्येक कार्यक्रमासाठी परिपूर्ण वातावरण। विवाह सोहळा असो, साखरपुडा, वाढदिवस, सत्कार समारंभ, बैठका किंवा कोणतेही छोटे मोठे शुभकार्य, प्रत्येक सोहळ्याला मिळेल दर्जेदार आणि अविस्मरणीय अनुभव। तुमच्या खास क्षणांचा विश्वासू साथी एसपी मॅरिनर्स हॉल, जिथे प्रत्येक कार्यक्रम बनतो खास। एसपी मॅरिनर्स हॉल, आरके केबल शेजारी, राजापूरकर कॉलनी, उद्यमनगर, रत्नागिरी। संपर्क 70 28 35 63 10 आणि 98 90 19 94 34। एसपी मॅरिनर्स हॉल, तुमच्या प्रत्येक आनंद सोहळ्यासाठी एक परिपूर्ण निवड। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या जिल्हा शाखेतर्फे रत्नागिरी जिल्हा परिषदेसमोर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत प्रशासनाविरोधात आक्रोश व्यक्त केला। विज्ञान गणिताच्या 470 जागांची भरती प्रक्रिया थांबवा। शिक्षकांचा अवमान बंद करा। 7व्या वेतन आयोगातील पदवीधर शिक्षकांची वेतन त्रुटी दूर करा। तसंच पवित्र पोर्टलद्वारे होणारी पदवीधर शिक्षक भरती थांबवावी, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या।
तसंच सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांप्रमाणे रत्नागिरीतील पदवीधर शिक्षकांनाही न्याय द्यावा, शिक्षक समायोजन रद्द करून फेर समायोजनाची प्रक्रिया राबवावी, अशा विविध मागण्या शिक्षक समितीने केल्या. रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखा रत्नागिरीच्या वतीनं मुख्य 3 मागण्यांसाठी आजचं हे आंदोलन करण्यात येत आहे. त्यातली प्रमुख मागणी आहे की जी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पदवीधरांचं समुपदेशन झालं, ते समुपदेशन अन्यायकारक झाल्यामुळं ते रद्द करण्यात यावं आणि पदवीधरांच्या गणित विज्ञानच्या ज्या 470 जागा पवित्र पोर्टल मार्फत भरल्या जाणार आहेत त्या रद्द करून त्या सर्व जागा सिंधुदुर्ग आणि रायगड या 2 जिल्ह्यांनी ज्या पद्धतीनं पदवीधरांचं समुपदेशन करत असताना त्यांचं विषयानुसार वर्गीकरण न करता असलेल्या कार्यरत सर्व पदवीधरांना मंजूर असलेल्या सगळ्या पदांवर सामावून घेतलं आणि त्यानंतर उर्वरित असलेल्या पदवीधरांना उपशिक्षक केलं. रत्नागिरी जिल्हा परिषदेनं असं न करता 1006 पदवीधरांना उपशिक्षक आणि गणित विज्ञानच्या ऐवजी ठेवलेलं आहे. म्हणजे भविष्यात उपशिक्षक करणार आहेत आणि गणित विज्ञानची जवळजवळ 850 पदं ही टप्प्याटप्प्यानं भरली जाणार आहेत. याच्यामुळं 25 ते 30 वर्ष पदवीधर सेवा केलेल्या कार्यरत पदवीधरांवर अन्याय झालेला आहे आणि या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शिक्षक समितीनं हे आंदोलन उभारलेलं आहे. हे आंदोलन करत असताना शिक्षकांचा हा जो सन्मानाचा विषय आहे, कारण पदवीधर शिक्षक 25 वर्ष सेवा झाल्यानंतर उपशिक्षक होणं आणि एक नवीन माणूस येऊन त्यानं जिल्हा परिषदेतल्या त्या 6वी ते 8वी या 3 वर्गांना किंवा 2 वर्गांना त्यानं सगळे विषय शिकवण्यावर जिल्हा परिषदेचा विश्वास आहे. पण ज्यांनी 25 वर्ष सर्व विषय शिकवले त्या आपल्याच शिक्षकांवर जिल्हा परिषदेचा अविश्वास आहे आणि या भूमिकेतून आमच्यावर तुम्ही आतापर्यंत आम्हीच जो प्रयत्न केला त्या प्रयत्नातनं रत्नागिरी जिल्हा परिषदेला जो शैक्षणिकदृष्ट्या महाराष्ट्रामध्ये 2रा किंवा 3रा नंबर आहे, तो असतानाही आमच्यावर जो अविश्वास आहे त्या अविश्वासाला वाचा फोडण्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत. पालकमंत्र्यांनी आदेश देऊनही जिल्हा परिषद प्रशासनाकडून सकारात्मक निर्णय घेतला जात नसल्याचा आरोप यावेळी शिक्षक पदाधिकाऱ्यांनी केला. प्रशासनाने शिक्षकांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहून तातडीनं निर्णय घ्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष दिलीप महाडिक, जिल्हा सरचिटणीस संतोष पावणे, उपाध्यक्ष मनोज मस्के, शरद भोसले, कार्याध्यक्ष सीताराम कोसंबे, कोषाध्यक्ष राजेश शिर्के यांच्यासह शिक्षक समितीचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते. मग जर का तुम्हाला पवित्र पोर्टलमधून पुन्हा भरती करायची असेल, पदवीधर शिक्षक घ्यायचे असतील, तर अगोदरपासून जिल्हा परिषदेमध्ये जे पदवीधर शिक्षक आहेत त्यांना तुम्ही संधी दिली पाहिजे, असं आपलं सगळ्यात पहिलं मत आहे. ही संधी आम्हाला नाकारली जाते का? तर तो भाषेचा पदवीधर आहे, तो समाजशास्त्राचा पदवीधर, तो विज्ञानचा आहे, गणितचा आहे, असा भेदभाव करून बाजूला केलं जाते. जिल्हा परिषदनं ऑलरेडी ज्या पदवीधर शिक्षकांना घेतले त्या सगळ्यांचं समायोजन करा. त्यानंतर जर का शिल्लक राहत असतील तर ते पदवीधर तुम्ही भरले तर याबाबत आमचा कोणताही आक्षेप असणार नाही. मुळात पदवीधर हे चुकीचं होणारं समायोजन रद्द झालं पाहिजे. आणि आज आपण आंदोलनापर्यंत का आलोय तर यापूर्वी वेगवेगळ्या प्रकारे अर्ज करून झाले, परंतु रत्नागिरी जिल्हा परिषदेचा कारभार आपण पाहिला. विविध मुद्दे असे आहेत की ज्यामध्ये रत्नागिरी जिल्हा परिषदचा कारभार वेगळ्याच पद्धतीने सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. पदवीधरचं समायोजन असेल, वेगवेगळ्या झालेले प्रमोशन असतील, हे देखील आपण पाहिले. त्या बाबतीत देखील मागच्या वेळेच्या झालेल्या मोर्चामध्ये उहापोह झालाय की या जिल्हा परिषदचं चाललेलं जे कामकाज आहे या बाबतीत एकला चलो रे असं धोरण याच्या मागे गेले आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने पदवीधरांवरती झालेला अन्याय हा दूर व्हावा म्हणून आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या सगळ्या संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनाला यश मिळालं पाहिजे. याचबरोबर आपला दुसरा मुद्दा जो आहे पदवीधर वेतन त्रुटी, आपल्या सगळ्यांना माहिती आहे बक्षीस समितीनं खास या आयोग दिल्यानंतर त्याच्यामध्ये असणाऱ्या त्रुटी ज्या मान्य केल्या त्यामध्ये शिक्षकांची एकमेव त्रुटी मान्य झालेली आहे, ती म्हणजे पदवीधर शिक्षकांना वेतन श्रेणी देण्यासंदर्भात. आणि ती त्रुटी मान्य झाल्यानंतर त्याला पूर्णपणे मंजुरी मिळवून सगळ्या ज्या काही बाबी आहेत या सगळ्यांची पूर्तता झाली, परंतु जिल्हा परिषदमधून जाणीवपूर्वक त्याला उशीर केला जातोय. हा उशीर थांबला पाहिजे आणि सगळ्या पदवीधर शिक्षकांना जी वेतन श्रेणी आहे ती मिळाली पाहिजे, अशी दुसरी मागणी आहे. या 2 मागण्यांसाठी आपण सगळे आज एकवटलेलो आहोत. रत्नागिरी शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि पदपथांवरील अनधिकृत अतिक्रमणांविरोधात नगरपालिकेनं सोमवारपासून धडक कारवाई सुरू केली आहे.
सर्वसाधारण सभेतील निर्णयानुसार पालिका प्रशासनानं शहर अतिक्रमण मुक्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे. शहरातील साळवी स्टॉप परिसरातून या कारवाईला सुरुवात करण्यात आली. रस्ते आणि पदपथ अडवून उभारण्यात आलेल्या अनधिकृत टपऱ्या, खोकी आणि हातगाड्यांवर कारवाई करण्यात येत आहे. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या फळ विक्रेत्यांवरही पालिकेनं कारवाईचा बडगा उगारला आहे. संभाव्य विरोध आणि वादविवाद टाळण्यासाठी कारवाई दरम्यान कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पालिकेच्या या धडक मोहिमेमुळे रस्ते आणि फुटपाथ मोकळे होण्याची शक्यता आहे. मात्र कारवाईच्या इशाऱ्यामुळे अनधिकृत व्यावसायिकांचं धाबं दणाणलं आहे. अतिक्रमण मुक्त रत्नागिरीसाठी पालिका प्रशासनाचा हा ॲक्शन मोड किती दिवस कायम राहतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे MIDC येथील लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी विरोधातील आंदोलनाला आता ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे यांची साथ मिळणार आहे. कंपनी तात्काळ बंद करावी या मागणीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलन सुरू आहेत. मात्र स्थानिक प्रशासन आणि सरकारकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. आम्ही ॲडव्होकेट असीम सरोदेंची जी भेट घेतली ती कोकण नागरी संघर्ष समिती आणि लोटे पंचकृषी पर्यावरण समिती यांच्या वतीनं आमची त्यांच्याशी दुसरी भेट आहे. लोटे माळावर जी लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी जी पिपास बनवते आणि ते अत्यंत विषारी आणि घातक आहे, तर या संदर्भात ती कंपनी बंद करावी आणि कायमची हद्दपार करावी. ज्या पद्धतीने इटलीमधून ही हद्दपार करण्यात आली तशी जी भारत देशातून, रत्नागिरी जिल्ह्यातून भारत देशातून ही हद्दपार करण्यात यावी, यासाठी आम्ही त्यांची भेट घेतली. आणि यांची भेट घेण्याचं मुख्य कारण दुसरं असं होतं की हरित लवादकडे आम्ही जी दाद मागतो आहोत, तर त्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना या संदर्भात वकीलपत्र दिलेलं आहे. तर त्या संदर्भात अजून एक तिसरी भेट गणपतीच्या पूर्वी होईल आणि मग हरित लवादकडे त्याची सुनावणी होईल अशी आम्ही अपेक्षा करतो. आणि ही सगळी माहिती त्यांना देण्यासाठी आणि ही सगळी माहिती त्यांनी समजून घेण्यासाठी यापूर्वी आम्ही या सगळ्या कंपनीचे सगळे पुरावे, हे कसं बेकायदेशीर आहे पिपासचं उत्पादन, हे सगळे पुरावे आम्ही त्यांच्याकडे कागदपत्र दिले आहेत. परंतु आज आणखीन काही महत्वाची माहिती त्यांना द्यायची होती
आणि या संदर्भामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार कसं इथल्या जनतेशी द्रोह करत आहे हे त्यांना सांगावं, आणि त्याच्या म्हणून आम्ही त्यांची भेट घेतली. आणि लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद होईपर्यंत हा 21 जानेवारी पासूनचा जो लढा, धरणे आंदोलनाचा लढा जो चालू ठेवलेला आहे तो कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद करणार नाही. भले काही झालं तरी चालेल. आता याने ॲडव्होकेट असीम सरोदेनी यांनी आम्हाला आणखीन एक आश्वासन दिलेलं आहे की गणपतीच्या पूर्वी लोट्या येथे लक्ष्मी ऑर्गॅनिकच्या दारात जिथं आम्ही धरणादार बसतो आहोत तिथेच सर्वांची बैठक ते आम्ही आयोजित करतो. त्या बैठकीमध्ये तिथेच सगळे मुद्दे घेऊन पुन्हा एकदा हरित लवादकडे ते मांडणार आहेत. यासाठी आम्ही त्यांची भेट घेतली. माझ्याबरोबर आज कोकण नागरी संघर्ष समितीचे आमचे सदस्य उदय घाग, रवींद्र गोळकर, सुनील जाधव, जितेंद्र आमरे, रेडीज, शंतनू रेडीज, इथं आम्ही सगळेजण आलो होतो. आणि पटवर्धन साहेब हे सगळेजण आलो होतो. ही शिष्टमंडळाची भेट होती. आणि म्हणून आम्हाला आता आशा आणि अपेक्षा अशी आमच्या वाढलेल्या आहेत की ॲडव्होकेट असीम सरोदे हे प्राणपणानं आपली बाजू मांडतील आणि रत्नागिरी जिल्हा आणि कोकणाचं पर्यावरणाचं संरक्षित करतील, म्हणून आम्ही त्यांची आज भेट घेतली. याच पार्श्वभूमीवर कोकण नागरी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळानं रत्नागिरीत ॲडव्होकेट असीम सरोदे यांची भेट घेतली. यावेळी कंपनी विरोधातील आंदोलन आणि आतापर्यंत घडलेल्या घटनांची माहिती शिष्टमंडळाने त्यांना दिली. लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी विरोधातील लढ्याला साथ देण्याची मागणी शिष्टमंडळानं केली. यावर ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी आंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचं सांगत या लढ्यात आपण स्वतः सहभागी होणार असल्याची ग्वाही दिली. तसंच रत्नागिरीकरांनीही या लढ्यासाठी आर्थिक सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं. बघा, अनेक जण काही महिन्यांपासून लढत आहेत सतत की लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीला सुबुद्धी आली पाहिजे, परंतु तसं होताना दिसत नाही. कारण की त्यांच्या मागे सरकारी यंत्रणा आणि बरेच मोठे आर्थिक हितसंबंध असलेले लोक आहेत. त्यामुळे लोकांचा आवाज क्षीण आहे त्यांच्या पुढे. परंतु न्यायालयात दाद मागून या संदर्भात न्याय मिळवला जाईल अशी अपेक्षा सगळेच जण करत आहेत. त्याच्यामध्ये मी पण एक आहे त्यांना मदत करण्यासाठी. आणि शेवटी एक यंत्रणा आहे, त्याच्यासमोर आपली बाजू मांडली पाहिजे. मला असं वाटते की लक्ष्मी ऑर्गॅनिकनी त्यांच्या मागे असलेल्या सगळ्या मालकांनी, त्या कंपनीला सहाय्य करणाऱ्या आणि सपोर्ट करणाऱ्या राजकीय नेत्यांनी सुद्धा हा विचार करायला पाहिजे की पर्यावरण जे आहे ते आपण पुन्हा पुन्हा निर्माण करू शकत नाही. जे पर्यावरण उत्तम आहे रत्नागिरीमध्ये, कोकणामध्ये, ते नष्ट करण्याचा आपल्याला अधिकार नाही. मी नेहमी सांगत असतो की ऑक्सिजन आपण जर तयार करू शकत नसेल तर आपल्याला ते ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईडमध्ये कन्वर्ट करण्याचा कोणताही अधिकार नाही. तर ही संवेदनशीलता सगळ्यांनी ठेवली पाहिजे असं मला वाटते. अशा काही ज्या कंपन्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या आहेत त्यांना MPCBनी क्लोजर नोटिसेस दिल्या असं मला आत्ताच सांगण्यात आलं. तर दाखवण्यापुरती काहीतरी कृती करायची आणि नंतर पुन्हा वातावरण निवळलं की पुन्हा त्यांना परवानगी द्यायची, अशी जर MPCBची कार्यपद्धती सातत्याने राहिली तर ते सुद्धा पर्यावरण विरोधी काम करत आहेत असं म्हणावं लागेल. दुसरा मुद्दा आहे की CETP जे आहे की स्वतः वेस्ट मॅनेजमेंट करण्यासाठी एक संघटना स्थापन करून सगळ्या एजन्सीचं सांडपाणी किंवा विषारी पाणी हे प्रक्रिया करण्यासाठी जी यंत्रणा आहे ती यंत्रणा सुद्धा कार्यरत नसताना लक्ष्मी ऑर्गॅनिक सारखी कंपनी आणि इतर अनेक कंपन्या या त्यांचं प्रोडक्शन करत आहेत. तर आर्थिक उत्पादनासाठी आपण पर्यावरणाचा नाश होत असताना किती पाहायचं हा मुद्दा आहे. त्यामुळे माझं रत्नागिरीतल्या सगळ्या रहिवाशांना, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या सगळ्यांना आव्हान आहे, मी अपील करतो त्यांना, या सगळ्यांतर्फे इथे बसलेल्या, की या केसेस लढण्यासाठी जी आर्थिक तरतूद पाहिजे त्यासाठी सगळ्यांनी फुल ना फुलाची पाकळी मदत केली पाहिजे. कारण की आपल्या सगळ्यांसाठीची ही केस आहे. ही खरं तर लक्ष्मी ऑर्गॅनिक या कंपनी विरुद्ध सुद्धा नाही, एका प्रवृत्ती विरुद्ध आहे, जी प्रवृत्ती माणसांना विघातक अशा वातावरणाकडे ढकलत आहे. कोकणात पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पेठ किल्ला परिसरातील पुरातन ऐतिहासिक श्री सांब मंदिरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे.
श्रावण मासानिमित्त मंदिरात सोमवार 17 ऑगस्ट ते सोमवार 24 ऑगस्ट 2026 या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं। या सप्ताहादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांसह भजन, नामस्मरण आणि हरिनामाचा गजर करण्यात आला। रत्नागिरीतील प्रमुख आणि पुरातन मंदिरांपैकी श्री साम मंदिराला विशेष महत्त्व आहे। मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आल्यानं मंदिराला आकर्षक आणि देखणं स्वरूप प्राप्त झालंय। मंदिरात श्रीदेव विष्णू, श्रीदेव सांब आणि श्रीदेव हरिहरेश्वर यांच्या मूर्ती आहेत। या हरिनाम सप्ताहात पुरुषांसोबतच महिलांनीही मोठ्या उत्साहानं सहभाग घेत भजन आणि नामस्मरण केलं। विशेषतः मंदिर परिसरातील महिलांचा लक्षणीय सहभाग पाहायला मिळाला। एकूणच हरिनामाच्या गजरानं आणि भक्तांच्या उत्साहानं श्री साम मंदिर परिसर भक्तिमय झाला असून श्रावणातील अखंड हरिनाम सप्ताह भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। रत्नागिरीत श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी भैरी शिवाच्या जयघोषानं राजिवडा परिसर दुमदुमून गेला। राजिवडा येथील श्रीदेव काशी विश्वेश्वर आणि मांडवी येथील श्रीदेव भैरीबुवांच्या पारंपरिक पालखी भेटीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या ऐतिहासिक आणि भक्तिमय सोहळ्याला हजारो भाविकांनी गर्दी केली होती।
थांब ना, हलू नको ना. लहान मुलं अडकली आपली बहिरीची पालखी जरा खाली घ्या. आता अडकणार पुढे जागा. काय वर्णू ती मी शोभा आजच्या दिनाची, भेट झाली पहा ओ भैरी शिवाची. या अभंगाच्या तालावर भक्तगण तल्लीन झाले होते. श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी श्रीदेव काशी विश्वेश्वर आणि श्रीदेव भैरी या दोन भावांची पालखी भेटण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. त्यानुसार मांडवी येथून श्रीदेव भैरीबुवांची पालखी सवाद्य मिरवणुकीनं राजिवडा इथं श्री काशी विश्वेश्वराच्या भेटीसाठी आणण्यात आली. श्रावणाच्या पहिल्या सोमवारी दोन्ही मंदिरांमध्ये सुरू झालेल्या नामसप्ताहाची सांगता याच दिवशी झाली. ढोल ताशांचा गजर, अभंग भजन आणि भैरी शिवाच्या जयघोषानं संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. या पारंपरिक पालखी भेटीचं दर्शन घेण्यासाठी रत्नागिरीसह परिसरातील हजारो भाविक उपस्थित होते. भक्ती, परंपरा आणि भाविकांच्या उत्साहानं राजिवड्यातील हा पालखी भेट सोहळा अविस्मरणीय ठरला. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. रत्नागिरीत प्राथमिक शिक्षकांचा एल्गार. विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन. पदवीधर शिक्षकांना न्याय द्या. 470 जागांची भरती प्रक्रिया थांबवण्याची मागणी. रत्नागिरीत अतिक्रमण विरोधात पालिकेची धडक कारवाई सुरू. शहरातील अनधिकृत टपऱ्या, हातगाड्यांवर हातोडा. लक्ष्मी ऑर्गॅनिक विरोधातील लढ्याला ॲडव्होकेट असीम सरोदे यांचा पाठिंबा. कंपनी बंद करण्याच्या मागणीसाठी आंदोलनात सहभागी होण्याची ग्वाही. आणि रत्नदुर्गाच्या पायथ्याशी श्री सांब मंदिरात भक्तीचा जागर. अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न. यासोबतच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.